लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या निवडणूक प्रचाराचा बिगुल वाजला असून प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाली आहे। मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी युतीने प्रभागात प्रचार रॅली काढली असून या रॅलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। प्रभाग क्रमांक 3 मधील राजबिहारी रोड, मानेनगर सेक्टर 1, ईश्वरी सोसायटी, सरस्वती नगर, बलराम नगर, पंचवटी या अंतर्गत भागातून ही प्रचार रॅली काढण्यात आली। शिवसेना शिंदे गटातर्फे पूनम दिगंबर मोगरे व पटेल हर्षद नंदलाल हे धनुष्यबाण चिन्हावर, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अंबादास जगन्नाथ खैरे व सुनीता सचिन शिंदे हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे। यावेळी शेफाली भुजबळ यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। प्रभाग क्रमांक 3 यांचे शिवसेना आणि राष्ट्रवादी युतीचे हे 4 उमेदवार आपण इकडे दिलेले आहेत आणि आज आम्ही फिरत आहोत सगळ्याजणी आणि बाकीचे पण त्यांच्या बरोबरचे साथीदार। खरं तर नाशिकचा विकास आपण बघत आहोत आणि नाशिकचा विकास जो काही आधी केलेला आहे आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जायचं आहे। ज्यावेळेस आम्ही प्रत्येक घरात जातो त्यावेळेस छोट्या मोठ्या गोष्टी बेसिकच असतात, म्हणजे आम्हाला रस्ते चांगले दिले पाहिजेत, गार्डन चांगलं मिळालं पाहिजे, अशा काही बेसिक ज्या आपल्याला पाहिजे त्या हे उमेदवार आणि बाकीचे पण शहरातले जे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जे उमेदवार आम्ही दिलेले ते पूर्णपणे त्या घराघरापर्यंत पोहोचून त्यांची कामं करतील असं आश्वासन आम्ही इकडे देतो आहोत। आणि आज जो काही भुजबळ साहेबांनी किंवा समीरभाई भुजबळ ज्यावेळेस ते खासदार होते त्यांनी जो काही विकास आतापर्यंत आपल्याला दाखवला तोच विकास आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि या मूलभूत सुविधांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय, जे आधी पण केलेलं होतं आताही तेच करणार आहोत। म्हणून सर्व मतदार बंधूंना हेच आवाहन की सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे घड्याळ आणि शिवसेना म्हणजे धनुष्यबाण याच्यावर बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्याने सर्व उमेदवारांना विजयी करा। धन्यवाद। रॅली दरम्यान उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या। पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि नागरी सुविधांबाबतच्या मुद्द्यांवर शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट प्राधान्याने काम करणार असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला। यावेळी नागरिक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।